रिलॅक्सेशन आपल्या सणांमध्येच एक प्रकारचं रिलॅक्सेशन आहे. वेळ नाही, आवडत नाही, स्टेटसला शोभत नाही, सुट्टी नाही, रजा नाही, अशा हजारभर कारणांमुळे अनेक जण सणच साजरे करत नाहीत आणि या रिलॅक्सेशनला मुकतात. आसामीमध्ये पु ल देशपांडे म्हणतात, होळी पेटल्यानंतर बोंबलावयास लाजणे हा पुरुषार्थ नव्हे, काय समजलास बेमट्या. मनात साचलेल्या नकारात्मक भावनांना चार चौघात जाहीरपणे वाट करून देण्याची व्यवस्था होळी पौर्णिमेला करूनच ठेवलेली, पण आपण ते योग्य प्रकारे स्वीकारूच शकलो नाही. पतंग उडवणं, रंग खेळणं, श्रावणात झोके घेणं, मेहंदी काढणं, मंगळागौर जागवणं, कोजागिरी पौर्णिमेला गच्चीवरचं चांदण्या रात्रीतलं दुग्धपान, वारी, दहीहंडी, गणपतीत कोकणात करतात तो बाल्या डान्स, दशावतारी, हे सगळं काय आहे? हे सगळं खरं तर रिलॅक्सेशनच आहे. सणावाराला किंवा दर गुरुवारी शनिवारी घरोघरी सागर संगीत आरत्या व्हायच्या. चांगल्या 12-15 आरत्या खड्या स्वरात झांजा टाळ वाजवत म्हटल्या जायच्या. बाकीचे लोक टाळ्या वाजवत असत. ते काय होतं? ते रिलॅक्सेशनच होतं. आधुनिकतेच्या नावाखाली आपणच दिलं ते सगळं सोडून. दर अंगारिकेला घरी अथर्व शीर्षाची सामूहिक सहस्रावर्तनं चालत. नवरात्रात मंत्र जागर असायचा. एका जागी 1-2 तास बसून एकाग्रतेने अथर्व शीर्ष विशिष्ट स्वरात आणि बेंबीच्या देठापासून खोल स्वर लावून म्हणणं, हे काय होतं? ते रिलॅक्सेशनच होतं ना. आपण ते सोडून दिलं. घरच्या चांगल्या परंपरा आधी मोडीत काढल्या. आता वर्षातून एक दिवस पावसात भिजत पहाटे रस्त्यावर बसून अथर्व शीर्ष म्हणायला हजारो महिला जमतात. वाईट वाटून घेऊ नका, पण त्यातलं रिलॅक्सेशन जर अनुभवायला मिळत असेल ना, तर ते दररोज घरोघरी का बरं चालत नाही? नवरात्रातल्या स्त्री सुक्ताच्या आवर्तनामधलं रिलॅक्सेशन मी स्वतः अनुभवलंय आणि आजही ते अनुभवतोय. सांगली मिरजेच्या परिसरातले लोक दर पौर्णिमेला नामस्मरण करत नरसोबाच्या वाडीला पायी चालत जातात. अगदी नित्यनेमाने जातात. तेही रिलॅक्सेशनच. माझ्या लहानपणी आमच्या घराजवळच्या जक्कलच्या मळ्यात रात्री भजन चालायचं. माझ्या बाबा काकांसोबत मी त्या भजनाला जात असे, तेव्हा टाळ वाजवायला मिळत म्हणून जायचो. आता त्यातलं रिलॅक्सेशन टेक्निक उमगतंय. नरसोबाची वाडी, औदुंबर, कोल्हापूरची महालक्ष्मी यांच्या पालखी प्रदक्षिणांना अगदी आवर्जून जा आणि त्याचा अनुभव घ्या. ते रिलॅक्सेशनच आहे. गावोगावची रात्रीची भजनी मंडळ बंद झाली. शारीरिक मानसिक ताणाचा निचरा करून देणारी वाटच अशा रीतीनं बंद झाली. आता गणपतीची आरती किंवा मंत्रपुष्पांजली म्युझिक सिस्टीमवर लावतात. मंगळागौर जागवण्याची कॉन्ट्रॅक्ट दिली जाऊ लागली. घरात हौसेने रुखवत करायचं सोडून विकतच्या गोष्टी केवळ शो म्हणून मांडायला सुरुवात केली. त्याच्या क्रिएटिव्हिटी आणि रिलॅक्सेशनचा मूळ गाभाच आपण जणू हरवून टाकलाय. आपण हे सगळं का सोडतो आहोत याचा विचार कधी करणार? संक्रांतीच्या आदल्या दिवशी पहाटे 3 वाजल्यापासून मोठमोठ्या रांगोळ्यांच्या पायघाण्यांनी रस्ते सुशोभित करण्यात काय सुरेख आनंद मिळतो ते मी सोलापुरात असताना अनेक वर्ष प्रत्यक्ष अनुभवलंय. शेकडो कलावंत कार्यकर्त्यांसोबत घेतलेला तो आनंदाचा अनुभव आजही मनात ताजा आहे. चैत्रगौर सजवण्यात काय सुंदर रिलॅक्सेशन असतं हे ती गौर ज्यांनी सजवली आहे ना त्यांनाच माहीत. बाकीच्यांना त्यातली गंमत नाही समजणार. आपली संस्कृती आउटडेटेड झालेली नाही आणि होणारही नाही. आपण तिचा अर्थच समजून न घेता अनेक गोष्टी अशाच सोडून दिल्यात आणि म्हणूनच मानसिक ताणाच्या विळख्यात अडकलो आहोत. होळी पेटवायची म्हटली की आपल्याला पर्यावरण आठवतं. रंग खेळायचा म्हटला की आपल्याला वाया जाणारं पाणी आठवतं. दीपोत्सवात तेलाचा अपव्यय होतो असं वाटतं. ढोल ताशात ध्वनी प्रदूषण दिसतं. हे सगळं नेमकं सणावारालाच आठवतं. बाकीच्या कुठल्याच दिवशी यातलं कधीच कसं आठवत नाही आपल्याला. सिग्नलला उभं राहिल्यावर गाडी बंद करणं आपल्याला जमत नाही. हॉर्न न वाजवणं आपल्याला जमत नाही. वाढदिवसाच्या दिवशी रात्री 12ला फटाके वाजवू नयेत हेही आपल्याला जमत नाही. सणावाराच्या उत्सवाच्या नावाखाली ट्रिपल सीट बसून हॉर्न वाजवत पेट्रोल जाळत गावभर उंडारताना प्रदूषण होत नाही का? हे तर 24 तास चालणारं प्रदूषण आहे. त्याला कधी कोणी विशेष विरोध करताना दिसत नाही. हा कृत्रिम विरोधाभास कशासाठी?
आपल्याला AC किंवा फॉल्स सिलिंग्ज वापरणं कमी करून साधी विजेची बचत करणंही जमत नाही आणि आपण सणांमधून होणाऱ्या प्रदूषणाच्या गप्पा मारतो. हाच खरा घोटाळा आहे. बघा आपण आपल्या संस्कृतीपासूनच किती लांब चाललोय ते. विचार करून पहा, मनमत समजावून घेण्याचा प्रयत्न करा. पटलं तर पुन्हा नव्यानं सुरुवात करा. चांगल्या कामाला मुहूर्त कशाला पाहिजे. मित्रांनो, कोण्या अनामिक लेखकाने लिहिलेलं हे छोटं विचार मंथन आपल्याला नक्कीच आवडलं असेल. सगळं क्रेडिट अर्थात त्या लेखकालाच. धन्यवाद.